गुड मॉर्निंग मुलांनो. मी स्वाती तुमचं आज क्लासमध्ये स्वागत करते. तुमचा वर्ग 8वीचा वर्ग आहे बरोबर. तर आता मी तुम्हाला सायन्स हा जो विषय आहे तुमच्या अभ्यासक्रमामधला, तो मी त्यातलं काही तुम्हाला शिकवणार आहे. आता सायन्स हा जो विषय आहे तो तुम्हाला माहितीच आहे. तरी तुम्ही आता पुस्तक जे आहे तुमचं, त्यातलं मी एक टॉपिक घेतलेला आहे तुमच्यासाठी. तो आहे म्हणजे पेज नंबर 6वरती बघा सगळ्यांनी. आरोग्य व रोग. बरोबर. आता हा विषय निवडला म्हणजे कशासाठी, तर हा विषय जो आहे तो आत्ता सध्या जो आहे तो चालू आहे आणि म्हणून हा विषय निवडला. तर आपण पाहूया आरोग्य व रोग. आता तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय एक पेज, पेज नंबर 6 आहे. तुमच्या पुस्तकात पण आहे, ज्यांच्याकडे पुस्तकं आहेत त्यांनी उघडू शकता. तर आरोग्य व रोग. आता पहिलंच आपण प्रश्न काही बघतो. आजारामुळे तुम्ही कधी शाळेतून सुट्टी घेतली आहे का? म्हणजे हो, बऱ्याच मुलांना तसं होतं, घ्यावीच लागते. पण आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं, आणि किंवा आजारी पडल्यानंतर कधी कधी औषधोपचार न घेताही आपणास काही काळानंतर बरे वाटायला लागते. तर कधी कधी डॉक्टरांकडे जाऊन औषध घ्यावं लागतं. म्हणजे काही आजार असे असतात की जे थोड्या काळापुरते असतात, काही हे वाढतात. म्हणजे प्रत्येकाची जी ह्युमिनिटी पॉवर असते किंवा बॉडीची जी स्ट्रक्चर असतं त्याप्रमाणे आजार हा असतो आणि प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा असतो. म्हणूनच आपण आज हे पाहणार आहोत. आता सगळ्यात प्रथम आपण पाहूया आरोग्य. आरोग्य हे पाहूया आपण. आरोग्य म्हणजे काय? हेल्थ. त्या इंग्लिशमध्ये हेल्थ म्हणतात. आता रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णता, सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य. बरोबर. आरोग्य म्हणजे सगळ्या बाजूने आपल्याला योग्य असणं, आपण स्ट्रॉंग असणं, आपण मजबूत असणं, म्हणून म्हणजे ते आपलं आरोग्य. आपण शाळेत जात असू, कोणी कामाला जात असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज करता येतात. सहज आपण त्या करू शकतो. त्याला आरोग्य म्हटलं जातं आपलं. आता आरोग्य म्हणजे काय हे ते तुम्हाला माहिती आहे. आता रोग म्हणजे काय? आता हा जो आपला धडा आहे तो आरोग्य आणि रोग याविषयीचा आहे. रोग म्हणजे काय? रोग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतात, हो की नाही. आता इथे दिलेलं आहे की रोग म्हणजे शरीरक्रियात्मक किंवा मानसिक शास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय. प्रत्येक रोगाची विशिष्ट लक्षणं असतात. बरोबर. रोग म्हणजे काय, तर आपण पाहतो रोग म्हणजे वेगवेगळ्या आपण जे आपल्या रोजची जी कामं करत असतो, कोणी काम करत असेल, कोणी शाळेत जात असेल, ह्या सगळ्या गोष्टीला अडथळा येतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कोणाला ताप येतो, कोणी सर्दी येते, कोणाला पण किंवा ताप आणि सर्दी ही सगळं लक्षणे झाली. तरी पण रोग म्हणजे आपल्या शरीरात रोजच्या कामातल्या अडथळा येणं. मग ते शारीरिक आतूनच असतं की जे आपली जी पॉवर असते ती कमी होते, म्हणजेच आपल्याला एखादा रोग होतो किंवा एखादा आजार होतो. आता इथे दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये रोगाचे प्रकार. आता रोगाचे प्रकार काय आहेत? रोगाचे खूप प्रकार आहेत. म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये जेवढा जसा बदल होतो, जसं वातावरणाचा परिणाम आपल्यावर होतो, जसा वेगवेगळ्या गोष्टींचा परिणाम होतो, त्यानुसार आपले रोग आहेत. काही रोग असे आहेत की जे आपल्याला शास्त्रज्ञांना म्हणजे त्यांनी ते शोधून काढलेले आहेत. आणि काही रोग असे आहेत की जे अजूनही कळत नाहीत की नेमकी काय आहे, त्याच्यावर नेमकी औषधं काय आहेत, हे सगळं. आता पुस्तकात दिल्याप्रमाणे बघा रोगाचे प्रकार. मधुमेह आहे, सर्दी आहे, दमा आहे, हृदयविकार आहे. खूप मोठ्या रोगापासून ती छोटी जी रोग आहेत ती आपल्याला माहिती आहेत. या सर्व रोगाची कारणे आणि लक्षणे वेगवेगळी आहेत. म्हणजे हे रोग वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. कुठलाही रोग हा एकच पद्धतीचा नसतो. विविध रोगांचे वर्गीकरण आपण ह्या चार्टमध्ये तुम्हाला दिसतंय की दिलेलं आहे, खाली दिलेलं आहे. आता रोगाचे प्रकार. आता कालावधीनुसार आणि कारणानुसार. म्हणजे रोगाचा कालावधी म्हणजे काय, वेळ. काही रोग हे इथं दिलेला आहे 2 प्रकार. कालावधीनुसार म्हटल्यावरती दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग. आता दीर्घकालीन रोग म्हणजे काय? खूप वेळ चालणारा, म्हणजे खूप वेळ तो आजार राहतो. काहींना महिनाभर जातो, काहींना वर्ष जातो, असे रोग. काही तीव्र रोग असे काही रोग असतात की जे खूप वर्षानुवर्षे असतात की जे बरेच होत नाहीत.
औषधं घेतल्या, गोळ्या घेतल्या की तात्पुरतं बरं वाटतं आणि ते पण तो चालूच असतो, तो रोग संपत नाही. आता पुढे दिलेल्या कारणानुसार म्हणजे रोगाची जी कारणं आहेत ती काय आहेत, काय असू शकतात. जसे शास्त्रज्ञ शोध लावतात, डॉक्टर्स हे जे आहेत काम करतात त्याच्यावरती, त्यानुसार हे जे सगळं आहे डिवायडेशन ते केलेलं आहे. अनुवंशिक रोग आणि उपजित रोग. अनुवंशिक रोग म्हणजे काय? अनुवंशिक रोग म्हणजे पारंपरिकरित्या चाललेलं, म्हणजे आपल्या पणजोबापासून, आजोबापासून किंवा आपल्या जी घरातली जी आधीची पिढी आहे, पिढ्यानपिढ्यागत अनुवंशिक आपल्याला हे काही काही जे रोग आहेत ते मिळतात. मग जेनेटिक जे प्रॉब्लेम म्हणतो आपण तो हा, उदाहरणार्थ डाऊन संलक्षण, म्हणजे कोणाचं जर आपण म्हणतो आत्ताचा जो आजार आहे डाऊन संलक्षण किंवा शुगर, हा सुद्धा आजार आपल्याला अनुवंशिक असू शकतो असं डॉक्टर किंवा शास्त्रज्ञांचं मत आहे. आणि उपार्जित रोग म्हणजे काही रोग जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये कधी आपल्याला लहानपणापासून नसतात, काही जे आजार आहेत, काही जे रोग आहेत, पण नंतर ते उद्भवतात. नंतर आपल्या खाण्यापिण्यावरनं किंवा आपल्या राहणीमानावरनं ते आपल्याला होतात, आपल्याला ते जाणवतात. कधी कधी अचानकच ते होतात, असं असतात. आता त्यातही उपर्जित रोग, त्यातही 2 प्रकार आहेत, संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग. संसर्गजन्य रोग म्हणजे काय? सगळ्यात संसर्गजन्य रोग जो आहे तो पसरतो, वेगाने पसरतो. संसर्गजन्य रोग म्हणजे सर्दी, खोकला, फ्ल्यू, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, आत्ताच्या काळातला कोरोना, हे संसर्गजन्य रोग आहेत. हे रोग कसे पसरतात, काय पसरतात ते आपण पुढे पाहणार आहोत. आणि असंसर्गजन्य रोग म्हणजे जे रोग आहेत ते किंवा म्हणजे थुंकी वाटे किंवा याच्या वाटे पसरत नाहीत, तर ते आपल्या शरीरातूनच मुळात जे असतात ते उद्भवतात. आपल्या शरीरात आपल्याला ते मधुमेह असेल म्हणजेच डायबिटीज, हृदयविकार, हार्ट अटॅक, हे जे रोग म्हणता येईल, त्याला आजार, मोठे जे आजार आहेत की ते असंसर्गजन्य आहेत. ते कोणालाही कधीही होऊ शकतो, फक्त खाण्यापिण्याच्या बदलामुळे आपल्या याच्या बॉडी स्ट्रक्चरप्रमाणे ते होऊ शकतं. खाली आपण पाहूया. खाली दिलेला रोगाचा प्रसार कोणत्या माध्यमाद्वारे होतो हे सगळं आपण पाहणार आहोत. आता तुम्हाला हा इथं डायग्राम दिसतोय बघा, मी स्क्रीन मोठी करते. आता संसर्गजन्य रोग जो आहे तो आपण पाहणार आहोत. आता इथं काय दिलं? थुंकीद्वारे होणारा रोग प्रकार. थुंकीद्वारे होणारा रोग प्रकार म्हणजे काय? आपण जे आपल्या तोंडामध्ये जे लाळ असते, ती लाळ असतो, आपण शिंकतो किंवा थुंकतो. आपल्या भारतामध्ये अजूनही स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अजूनही लोक मागासलेले आहेत. म्हणजे खूप लोक जे आहेत की ते पान खाऊन थुंकणार किंवा गुटखा खाऊन थुंकणार किंवा असं चालता सुद्धा थुंकणार, असं सवयी असे ज्या आहेत त्या खूप आहेत की जे थुंकतात. थुंकीद्वारे होणारे रोग जे आहेत त्यांना आपण संसर्गजन्य रोग म्हणू शकतो. म्हणजे ते थुंकी वाटे त्यांच्यातले जे जीवाणू आहेत, विषाणू आहेत, ते बाहेर पडतात, ते हवेमध्ये मिसळतात. इथे दिलेलं बघा. या क्षेत्रात लहान द्रवबिंदूचे द्रवबिंदू क्षेत्रात बाष्पीभवन होते. हवेमध्ये द्रवबिंदू केंद्रके काही मिनिटे ते काही तास वाहून नेले जातात. म्हणजे आपण समजा शिंकलो तर हवेमध्ये हे जे विषाणू आहेत आपल्या शरीरातले, आपल्याला जर काही आजार असेल, आपल्याला जे काही झालं असेल, सर्दी, खोकला, फ्ल्यू, तर हवेमध्ये ते पसरलं जातं. आणि त्यानुसार आपल्यासमोर जो कोणती व्यक्ती असेल कोणती, तर त्या व्यक्तीला ते होऊ शकतं. म्हणजे हवेमार्फत संसर्गजन्य हा जो रोग आहे तो होतो, थुंकीद्वारे होतो, शिंकेद्वारे हे जे रोग आहेत ते पसरले जातात. आता आपण पान नंबर पाहूया, 7 पान नंबर पाहू द्या. आता इथे ते चार्टच दिलेलं आहे त्यांनी, तुमच्या पेज नंबर ते आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत. मग त्यांनी संसर्गजन्यसुद्धा आहेत आणि दूषित हवेमुळे, दूषित पाण्यामुळे, अन्नामुळे हे जे रोग आहेत किंवा कीटक चावल्यामुळे, वेगवेगळ्या कीटकांमुळे सुद्धा रोग होतात. आता इथे सगळ्यांची रोगांची नाव दिलेली आहे. क्षय, काळवेळ, अतिसार, पटकी, विषमज्वर. हे कसे होतात, त्यांचे संक्रमण कसं होतं, लक्षणं काय आहे, त्याच्यावर उपाय काय करायचे, उपचार काय करायचे, हे सुद्धा तुम्ही पाहताय. क्षयरोग जो आहे त्याचे जीवाणूमुळे होतो. मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलिया, याच्यामुळे हे जे जीवाणूचं नाव आहे त्या जीवाणूमुळे तो होतो. आणि त्याचं संक्रमण म्हणजे रोगाच्या थुंकीतून, म्हणजे हा थुंकीद्वारे हा क्षयरोग पसरला जातो. रोगाचे म्हणजे हा संसर्गजन्य रोग झाला. आणि मग
आपल्या सानिध्यात दुसरं जर कोणी आलं, आपल्याला जर क्षयरोग असेल तर आपल्या सानिध्यात कोणी आलं तर आपल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीलाही ते क्षयरोग हा रोग होऊ शकतो. त्याचे लक्षण म्हणजे काय? दीर्घ मुदतीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणे व वजन कमी होणे, श्वासोच्छ्वास कमी होणे, धाप लागणे हे सगळं. मग त्याच्यावरती लस आहे, हे उपलब्ध आहे. आता कावीळसुद्धा तसंच आहे. कावीळ हे जे विषाणूमुळे होतो, हेपेटायटिस जे आहे म्हणतात त्याला, त्या विषाणूमुळे होतो. मग ते पाण्यातून पसरतो. हा जो रोग आहे पाण्यातून पसरतो. रुग्णासाठी वापरलेल्या सुया, म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती आपण इंजेक्शन वगैरे घेतो. समजा एखाद्या कावीळ झालेल्या व्यक्तीला इंजेक्शन दिलं आणि तीच सुई आपल्याला वापरली गेली तर आपल्याला एक कावीळ होऊ शकतं. त्याचप्रमाणे मग त्याची लक्षणं म्हणजे भूक मंदावणे, गर्द पिवळी लगवी, हे पांढरी आणि पिवळी हे 2 कावीळचे प्रकार आहेत, ते होऊ शकतं. मग त्याचाही उपाय आहे आपल्यावरती, उपचार आहे. तसंच अतिसार म्हणजे जुलाब लागणे किंवा हगवण, डिसेंट्री. मग आता जीवाणू विषाणू याच्यात दोन्हीचाही हा प्रकार आहे. आणि हे जे आहे ते दूषित अन्न आणि पाण्यामुळे, दूषित जर आपण अन्न किंवा पाणी खाल्लं तर त्यामुळे होऊ शकतो. त्याची लक्षणं काय? तर पोट दुखणं, मग पातळ जुलाब होणं, पाण्यासारखे जुलाब होणं, हे सगळं त्याचे लक्षणं आहेत. हे सुद्धा आपण टाळू शकतो. याच्यावर पण औषधं आहेत, उपचार आहे. पटकी पण तसंच जीवाणूमुळे होतं आणि त्याचं दूषित अन्नामुळेच होतो. त्याचं पण लक्षणं तीच आहेत, उलट्या, जुलाब हे सगळं. आणि स्वच्छता राखणं हे महत्त्वाचं आहे. विषमज्वर तसंच. आता आपण खाली पाहूया. संसर्गजन्य रोग म्हणजे काय? आंत्रशोथ, हिवताप, प्लेग, कुष्ठरोग अशा विविध रोगांची माहिती मिळवा. हे सगळं तुम्ही मिळवायचं आहे. आता इथं स्वाध्याय दिलेलं आहे, हे तुम्ही मिळवा. आता पुढे इंटरनेटद्वारे सुद्धा आपण काही गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी आपण मिळवू शकतो. तर ते आपण मिळवा. आता पुढचं जे आहे मला महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो संसर्गजन्य रोग. आता संसर्गजन्य रोगाविषयी आपण पाहतो तर सद्यस्थितीत काही महत्त्वाचे रोग आहेत. म्हणजे आपण लहानपणापासून आपल्याला आई शिकवते की तुम्ही हात धुवा, हातपाय धुवा स्वच्छ, तोंड धुवा, स्वच्छ अंघोळ करा. ह्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला घरातूनच शिकवल्या जातात. मग आता कशासाठी शिकवल्या जातात? ते ह्याच गोष्टीसाठी की संसर्गजन्य रोग जो आहे तो लवकर पसरतो आणि आपल्यामुळे दुसऱ्याला पसरू नये, आपण स्वच्छता राखावी, या सगळ्या गोष्टींसाठीच ते शिकवलं जातं. मग आता ऋतूप्रमाणे हा रोग जो आहे पसरतो. मग आपण शाळेमध्ये गेल्यावरसुद्धा आपण स्वच्छता राखली पाहिजे. पावसाळ्यातसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि आपली वैयक्तिक स्वच्छता पण आपण राखली पाहिजे. मग आता त्याची वेगवेगळी जे प्रकार आहेत, डेंग्यू. आता डेंग्यूसुद्धा हा आजार असाच आहे की जो मच्छरच्या चावल्यामुळे होतो, डासाच्या चावल्यामुळे होतो. म्हणजे साठलेल्या पाण्यामध्ये डास आहे तो अंडी घालतो, त्या अंड्यातून मग ते बाहेर पडतात त्याचे विषाणू, जीवाणू आणि मच्छर. तो जर मच्छर आपल्याला चावला तर डेंग्यू हा आजार होतो. म्हणून आपली स्वतःची स्वच्छता, घराची स्वच्छता, परिसराची स्वच्छता ठेवणं हे गरजेचं आहे. आता त्याची लक्षणंसुद्धा तीव्र ताप येणं, डोकेदुखी, उलटे या सगळ्या गोष्टी आहेतच. मग आता आपण संसर्गजन्य रोग बघतो म्हटल्यावरती आता खाली पाहूया आपण स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू हा जो रोग आहे हा संसर्गजन्य आहे. तो नुकताच येऊन गेला. स्वाईन फ्लू संसर्ग होण्याची कारणं. स्वाईन फ्लूचा संसर्ग आधी जो झाला तो डुक्कर या प्राण्याला झाला आहे. त्या प्राण्यामुळं मग माणसामध्ये हा स्वाईन फ्लूचा जो रोग आहे त्याची जी लक्षणं आहेत ती आली. म्हणजे माणूस विविध प्रकारचे मांस खातो. त्याचप्रमाणे जर आपण हे जे खाल्लं असेल, आपल्या देशातून नाही तर विदेशातून हा रोग आपल्याकडे आलेला आहे. त्यांनी हे केलं असेल, ह्या प्राण्यांचं मांस खाल्लं असेल म्हणून त्यांच्या शरीरामध्ये ते स्वाईन फ्लूची लक्षणं जाणवली. त्याचप्रमाणे स्वाईन फ्लूच्या विषाणूंचा प्रसार रोगाच्या घामातून होतो. तसेच नाकातील व घशातील स्राव व थुंकीतून होतो. म्हणजे आपण पाहतो बरेचसे जे संसर्गजन्य रोग आहेत ते घशातले द्रव किंवा थुंकीद्वारे किंवा आपल्या लाळेद्वारे होतात, हे आपण पाहतोय. स्वाईन फ्लूची लक्षणं काय आहेत तर धाप लागणे किंवा श्वसनाला अडथळा निर्माण होणे, घसा खवखवणे, शरीर दुखणे, ही जी आहे ती स्वाईन फ्लूची लक्षणं आहेत. स्वाईन फ्लूचे निदान कसं केलं जातं? स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील जे द्रव आहेत त्याचा चेक करण्यासाठी घेतलं जातं. मग ते चेक केलं की मग ते जाणवतं की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. मग आता हे पुणे व राष्ट्रीय संसर्गरोग संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, NICD दिल्ली येथील प्रयोगशाळेत तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे. आता स्वाईन फ्लू हा
आजार पसरल्यामुळे कुठेही असं निदान केलं जातं की हा रोग होतो कसा किंवा कोणाकोणाला झाला असेल. म्हणजे आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो ते डॉक्टर सांगतात की हे टेस्ट करून घ्या. मग आपण ती टेस्ट केली की आपल्याला कळतं की आपल्याला कुठला रोग झालेला आहे. काही रोग जे आहेत ते ब्लड टेस्ट केल्यामुळे होतं, काही रोग जे आहेत ते आपल्या घशातले थुंकीतले जे द्रव आहेत त्याची टेस्ट केल्यावरती समजतं. आता त्याचप्रमाणे संसर्ग रोग जे आहेत ते आपण पाहतो आहोत. म्हणून आता स्वाईन फ्लूविषयी मी अजून तुम्हाला सांगते. स्वाईन फ्लूची शंका केव्हा, म्हणजे घसा दुखणं, खोकला येणं, खूप खोकला असणं, म्हणजे खोकला 15 दिवसात जास्त, महिनाभर खोकला राहणं, ताप सारखं सतत येणं. नॉर्मल जो ताप असतो तो 3 दिवस असतो, जास्तीत जास्त 8 दिवस असतो. त्याच्यापेक्षा जर जास्त ताप राहिला तर त्याला ही जी लक्षणं दिसली तर स्वाईन फ्लू असेल किंवा असं आपण समजू शकतो. तापासोबत केव्हा दम लागला तर ते गंभीर लक्षण आहे. म्हणजे दम लागणं म्हणजे काय, आपल्या इम्युनिटी पॉवर कमी होते आणि मग ते दम लागणं असं आपण म्हणतो. मग घसा दुखणं, तापाबरोबरच ज्यांच्या बाबतीत खालील गोष्टी असतील अशातही स्वाईन फ्लूची लक्षणं आहेत असं आपण समजतो. आता हा जो आजार आहे, स्वाईन फ्लू असेल, हा जो आजार आहे तो आपल्या देशातला नाही आहे, हा विदेशातून आलेला आहे. म्हणजे ज्या लोकांनी परदेशाचा जर प्रवास केलेला असेल त्या लोकांमुळे हा जो आजार आहे स्वाईन फ्लू हा पसरलेला आहे. हे बघा इथे दिलेलं आहे. ज्यांनी बाहेरून प्रवास केलेला असेल त्यांना हा झालेला आहे, त्यांच्यामुळे आपला हा रोग आहे तो भारतामध्ये आलेला आहे. आता इथे बघा, डोकं दुखणं, थुंकी वाटे, याच्या वाटे हा रोग पसरलेला आपल्याला जाणवतो. पण स्वाईन फ्लूसुद्धा आपल्याला एवढा जाणवला नव्हता. त्याची जी औषधोपचार आहेत किंवा हे आपण केले होते. पण आत्ता तुम्ही सध्या बघता, आपण सगळेजण घरी आहोत, लॉकडाऊन म्हणतो आपण, घरी आहोत. कशामुळे घरी आहोत तर कोरोनामुळं. मग कोरोना म्हणजे काय, कोरोनासुद्धा हा संसर्गजन्य रोग आहे, हा काही नवीन रोग नाही आहे. कोरोना जो आहे हा सुद्धा विदेशातून म्हणजे परदेशातूनच आपल्याला झालेला आहे, आपण पाहतोय. आता कोरोनाची जी लक्षणं आहेत ते ताप येणं, खोकला न थांबणं, तोंडाची चव जाणं, वास न येणं, प्रत्येक गोष्टीला पदार्थाला वास असतो, तो आपल्याला वास येत नाही. मग श्वास घ्यायला त्रास होणं, मग निमोनिया होणं, ह्या सगळ्या जी लक्षणं आहेत ही जी आहे कोरोनाची, ही तीच लक्षणं आहेत. म्हणजे हा रोग काय आपल्यासाठी नवीन नाही आहे. मग ह्या रोगाला घाबरून जाण्याचं आपण कारण नाही आहे. आता हे बघा, लक्षण म्हणजे काय, ताप येणं, खोकला, हे जे सगळं, गंध आणि चव, थकवा येणं, डोकेदुखी येणं, अंगदुखी, नाक गळणं, घसा खवखवणं, शिंकणं, धाप लागणं, अतिसार म्हणजे काय, तेच जुलाब लागणं हे. आता हे बघा, आपण म्हणतो की कोरोना हा कुठून आला, हा नवीन नाही, हा नवीन रोग नाही आहे. तर आपण मानव जे आहोत, आपले जी बॉडीची जी स्ट्रक्चर आहे त्याप्रमाणेच आपण जर स्वतःची स्वच्छता ठेवली तर आपण ते टाळू शकतो, हा रोग टाळू शकतो. कोरोनासुद्धा हा ही जी महामारी म्हणतो आपण किंवा हा जो मोठा रोग आहे हा आपण टाळू शकतो. आता हे बघा, हे पचनक्रियेचं आपलं जे आहे, आपली बॉडी आहे, बॉडी स्ट्रक्चरप्रमाणे हे आहे. हे आपल्या तोंडावाटे जर आपण काही घेतलं, नाकावाटे जर आपण काही गेलं, ते सरळ ते आपल्या छातीमध्ये जातं आधी आणि मग नंतर पोटामध्ये. अन्न जर आपण जे मुखावाटे हे जर अन्न जर घेतलं तर आपण हे असं ते सरळ जातं खाली, इथे जठरामध्ये जातं आणि इथे पचनक्रिया होते. मग म्हणजे आपला जो महत्त्वाचा शरीराचा भाग आहे तो भाग म्हणजे आहे नाक, तोंड, डोळे, घसा, कान, हे जे महत्त्वाचे आहेत, आणि हात. आपण याद्वारे ही जर स्वच्छता राखली स्वतःची तर आपण हे प्रत्येक रोग आपण टाळू शकतो, विशेषतः म्हणजे संसर्गजन्य रोग टाळू शकतो. आता हा जो डायग्राम बघा मी तुम्हाला दाखवते. श्वसननलिका कुठे आहे, इथे आहे, नाकाच्या तिथे. मग तिथून आपण काही श्वास घेतो, काही घेतो, ते सगळं आपल्या शरीरामध्ये जातं. त्याचप्रमाणे आपण काही खातो, मग हे सगळं आपल्या शरीरामध्येच जातं. नाकात स्वरयंत्र म्हणजे आपले जी इथले स्वरयंत्र असतात ते इथे आहे. मग आता प्रत्येक गोष्टी जे आहे, आपण जर स्वतःची स्वच्छता ठेवणं, आपण स्वतःची काळजी घेणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर टाळल्या तर आपल्याला
कधीही रोग होऊ शकणार नाही. तर आपण आता पाहतो आहोत की हा डायग्राम पाहिला असेल, तुम्हाला लक्षात येत असेल ह्या डायग्रामद्वारे श्वसन नलिकेतून विषाणू किंवा जीवाणू हे जर आपल्या शरीरामध्ये गेले तर आपल्याला हा रोग होऊ शकतो. सुरुवातीला म्हणजे सर्दी होणं, ताप येणं, घसा खवखवणं ही जी लक्षणं आहेत ती होतात. नंतर छातीमध्ये कफ सापणं, म्हणजे कफ जो म्हणजे काय, आपले जे द्रव असतो विशेषतः तो द्रव साठतो आणि तो तिथेच छातीमध्ये राहतो. मग त्याला निमोनिया म्हणतो आपण. मग तो निमोनिया होऊन बाहेर पडत नाही, म्हणजे जे आपल्या जे घशातले आहेत किंवा छातीतले जे द्रव आहेत ते बाहेर पडत नाही. मग त्याने काय होतं, आपल्याला कोरोना होतो किंवा स्वाईन फ्लू होतो. हे जे संसर्गजन्य रोग आहेत ते या सगळ्या गोष्टीमुळे होतात. मग याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, आपण स्वतःची स्वच्छता ठेवत नाहीत. म्हणूनच आत्ता सांगितलं जातं की हात व्यवस्थित धुवा, चेहरा धुवा, चेहऱ्याला मास्क लावा. ह्या सगळ्या गोष्टी जे आत्ता सांगितलं जातं याच्यासाठीच. मग आपण प्रत्येक ठिकाणी या गोष्टी पाळल्याच पाहिजे की हात धुणं, तोंड धुणं, चेहरा धुणं, स्वच्छता राखणं. फक्त स्वतःचीच नाही तर दुसऱ्यांचीही, आपल्या घरच्यांचीही स्वच्छता राखणं. ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे संसर्गजन्य रोग होऊ नये, पसरू नये, हे सगळ्याचं एकच विलाज म्हणजे आपण स्वच्छता राखणं, आपण स्वतःची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला दाखवलंच होतं की थुंकी वाटी आणि हे जे रोग होतात ते आपण टाळू शकतो. महत्त्वाचं म्हणजे मग आत्ता जो कोरोना आहे तो आपण टाळू शकतो. आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे, इतरांची काळजी घेतली पाहिजे. आता फक्त घरामध्ये आई जी असते तीच काळजी घेते सगळ्यांची, म्हणजे लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांची आई जी आहे ती काळजी घेत असते. हे करू नको, ते करू नको, हात पाय धु, स्वच्छ धु. मग प्रत्येकाने जर आपण स्वतःची काळजी घेतली, आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर हे रोग जो आहे तो आपण टाळू शकतो. आत्ता जे मी तुम्हाला समजून सांगितलं आरोग्य व रोग, आता हे जर तुमचा जो लेसन आहे, हा जो धडा आहे तो खूप मोठा आहे, पण फक्त संसर्गजन्य रोग याविषयी मी तुम्हाला सांगणार होते. मग संसर्गजन्य रोगामध्ये आलं सर्दी, ताप, खोकला, फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू आला आणि आत्ताचा जो आहे तो कोरोना हा जो रोग आहे तो सुद्धा जो रोग आहे तो संसर्गजन्य रोग आहे. मग याला घाबरून जाण्याचं काही कारण नाही. याच्यावरती आपण मात करू शकतो. आपण स्वतःही काळजी घेतली आणि दुसऱ्यांची घेतली तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो. ठीक आहे मुलांनो, आता मला वाटतं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजल्या असतील. मग शेवटी जे आहे ते आपल्या शरीरावरती प्रत्येक गोष्ट अवलंबून असते की आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. ठीक आहे मुलांनो, मग आपण ओके, ठीक आहे, थँक्यू.